हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय कुकिंग सिरीज। तर आज मी बनवणार आहे मटनची बिर्याणी आणि तेही कुकरमध्ये का तर कुकरमध्येच मटनची बिर्याणी खूप छान होते। तुम्ही त्याला कितीही दम द्या, कितीही मसाले टाका, पण जेव्हा तुम्ही कुकरमध्ये बिर्याणी बनवणार ती खूप टेस्टी लागणार। तर सगळ्यात महत्त्वाची टिप म्हणजे आपल्याला मटन शिजवताना कसं शिजवायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे। तर सगळ्यात आधी इथे 2 मीडियम साईजचे कांदे, टोमॅटो, हळद, चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे। मीठ टाकताना एवढं टाका की नंतर तुम्हाला बिर्याणीमध्ये ॲड करायची गरज नाही। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे एक हिरवं वाटण आपल्याला टाकायचं आहे। हिरव्या वाटणमध्ये मी अद्रक, लसूण, कोथिंबीरची पेस्ट घेतली आणि हे 4 चम्मच आपल्याला एवढं टाकायचं आहे आणि हे मिक्स करायचं। मिक्स झाल्यानंतर ना आपल्याला याचं पूर्ण पाणी हे आटून घ्यायचं आहे। आटून झाल्यानंतरच आपल्याला याच्यामध्ये वरतून पाणी टाकायचं आहे शिजवण्यासाठी। आता इथे मला थोडीशी हळद अशी कमी वाटली, तर मी नंतर पुन्हा एकदा थोडीशी हळद टाकून ॲड केली आणि पुन्हा असं मिक्स करून घेतलं। पाणी आटवायला 10 ते 15 मिनटं साधारण लागतातच। त्याच्यानंतर मी याच्यामध्ये ना 1 तांब्यावर पाणी टाकलेलं आहे। जर तुमच्या घरी तांब्या नसेल तर तुम्ही 2 ग्लास इतकं पाणी टाका। 2 ग्लास पाणी हे सफिशियंट आहे। नंतर पाणी टाकल्यानंतर आपल्याला याला कुकरला झाकण लावायचं आहे आणि 4 शिट्ट्या येईपर्यंत हे मटण शिजवायचं आहे। आता मटण आपल्याला कसं शिजवायचं की जास्त पण नाही शिजवायचं, नंतर आपल्याला बिर्याणी हे कुकरमध्येच बनवायची आहे, तर जास्त गाळा नको व्हायला, तर मीडियमच शिजवा। आता आपण बघूयात बिर्याणीसाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे। तर मी खूप कमी साहित्यामध्ये बिर्याणी बनवते, मला जास्त मसाले वगैरे आवडत नाही। तर सगळ्यात आधी मी सांगणार तुम्हाला की मी 2 पर्सनसाठीच बिर्याणी बनवते। तर इथे आपल्याला 2 कांदे घ्यायचे, 2 कांदे, 1 टोमॅटो, 7 ते 8 हिरव्या मिरच्या आणि उरलेला आपला अद्रक, लसूण, कोथिंबीरची पेस्ट, बस एवढंच साहित्य आपल्याला लागणार आहे। हे टाकल्यानंतर आपल्याला कांदा जास्त ब्राऊनही नाही करायचा, जास्त आपल्याला फक्त कांदा शिजेपर्यंत तेलामध्ये परतायचा। त्याच्यानंतर आपल्याला 1 टोमॅटो, 7 ते 8 हिरव्या मिरच्या टाकायच्या आणि ह्या सुद्धा नरम होईपर्यंत आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचे आहे। आता हे सगळं परतून झाल्यानंतर उरलेलं आपला अद्रक, लसूण, कोथिंबीरचं पेस्ट टाकायचं। माझा 1-2 चम्मच उरलेला होता, तर मी तोही ॲड केला। जर तुमच्याकडे नसेल तर नाही केलं तरी चालेल, कारण की आपण ऑलरेडी चिकन शिजवताना ही पेस्ट टाकलेली आहे। आता इथे अद्रक, लसूण शिजवून झाल्यानंतर याच्यामध्ये साधारण फक्त आपल्याला एव्हरेस्टचा चिकन मसाला टाकायचा, चवीप्रमाणे थोडंसं लाल तिखट आणि हळद टाकायचे, बस। त्याच्यानंतर याच्यामध्ये 2 चम्मच दही टाकायचं आहे। दही हे आपल्याला आंबट घ्यायचं नाही, फक्त आपल्याला घट्ट दही असं घ्यायचं आहे। इथे मी मदर डेअरीचं दही यूज केलेलं आहे। त्याच्यानंतर आपल्याला दही चांगलं फेटून झाल्यानंतर यामध्ये शिजवलेलं मटण ॲड करायचं आहे। तर मी इथे 2 जणांसाठीच बिर्याणी करते, तर मला जास्त इथं मटणची गरज नाही। तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग याच्यामध्ये मटण ॲड करा। त्याच्यानंतर आपल्याला जो सूप आहे तोही सुद्धा याच्यामध्ये चांगला ॲड करायचा आहे। मेन पार्ट म्हणजे सूपचाच आहे। सूप आपण याच्यामध्ये जेवढं जास्त टाकणार तेवढे या बिर्याणीला टेस्ट येणार। तर तुम्ही सूप टाकताना भरपूर टाकावा, जेणेकरून बिर्याणी आपली टेस्टी होईल। आणि इथे मी तांदूळ स्वच्छ धुवून टाकलेले आहे। इथे तांदूळ मी काही भिजवून ठेवलेले नव्हते आणि घरातलाही साधारण हे तांदूळ आहे, काही बासमती तांदूळ वगैरे नाही। जर तुम्हाला बिर्याणीचा टाकायचा असेल तर तो टाका। नंतर याच्यामध्ये 1.5 ग्लास इतकं पाणी टाकून कोथिंबीर ॲड करा आणि झाकण लावून 3 ते 4 शिट्ट्या काढून घ्या। बिर्याणी ही खूप टेस्टी होणार, मी याची तुम्हाला नक्कीच गॅरंटी देते। आणि जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी कशी झाली हे पण मला नक्की तुम्ही कमेंटमध्ये सांगा। तोपर्यंत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये। जर तुम्हाला अजून कुठली रेसिपी पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, मी ती रेसिपी तुम्हाला नक्की बनवून दाखवेल। स्टे ट्यून, बाय।